मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत। मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता, तिथनं तो फळं घ्यायला गेला। फळं घेताना त्यांनी 100 रुपये किलो फळं सांगितलं, तो मला 50ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा बोला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला। त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली, एक 100-150चा मॉब जमला। कॅमेरात त्याने साधा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात। जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल। कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विदारमध्ये घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय। मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, याला पोलीस स्टेशनला नेलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली। का घोषणाबाजी करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार? आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतंय मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या, नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल। नाही, आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे। त्यांनी आता ह्याच्यापुढे आरे करावं, आम्ही नाही कार्य केलं ना मुंबईत जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू। शेवटी आम्ही पण माणसं होतो, ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते। मतदानाच्या दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर। पण हरकत नाही, आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो, आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू। सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा, आम्ही त्यांना जागेवरच तोडू, हा आमचा शब्द आहे। काय करायचं? चाटायचं आहे? माझं मत आहे ते चाटायचं आहे का आम्हाला? जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे। तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल? कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जेलला जावं लागेल। ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील। मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला। याला धमकावणं, याला उचलून नेणं, याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित तिथले जे डीसीपी आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू। पण मी पुन्हा सांगतो, याच्या पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू। कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा। पण याच्या पुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच, त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात। एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे। याच्यावर चाप बसला पाहिजे आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत। हो, राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो। अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू। ही ज्या गोष्टी घडतायत ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे। हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे। ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल
राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली. मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली. कॅमेऱ्यात कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत. याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार. ते काय मुंबऱ्याच्या बाहेर पडणार नाहीत का? ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. नाही, साहेबांची अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही, पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत. आम्ही DCPना जाऊन भेट देणार आहोत आणि DCPना विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात. सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं, तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने, महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं. साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या. ही लोक आलेली कोण आहेत? ही 30 लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि 30 लोक आहेत जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला. ही 30 माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत, ज्यांनी या 7 महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दाद दाखवत आहेत. आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून, कैसे हो भैया बोलत. तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या. मतदान झालं, आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलं, पण आता स्वतःसाठी एकत्र या. नाही तर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका. मला असं वाटतं की आजचा विषय हा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे, सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे. सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं आहे. पुढचा विषय आमचे पक्षाचे नेते मांडतील. आपण मागणी केली ती ऑलरेडी. देखिए, महाराष्ट्र में ये जो इलेक्शन होने के बाद महाराष्ट्र में मराठी लोगों के ऊपर हल्ला जो होता है उसकी बार बार ये चीज़ें हो रही है. ये चौथी बार हुआ है ठाणे जिला में और मुझे लगता है कि ये सही नहीं है. आपने हमें मराठी भाषा का दर्जा दिया है और हमारे लोग यहाँ मार खा रहे हैं तो हम ये सह नहीं पाएंगे. अगर यही चलता रहा तो फिर महाराष्ट्र में भाषिक लड़ाई स्टार्ट होगी और वो फिर सरकार को और गवर्नमेंट को परवड़ेगी नहीं. तो हम जो बोल रहे हैं उसके ऊपर गवर्नमेंट ने ध्यान देना चाहिए. कल जो मुंब्रा में हुआ है, उस लड़के को मराठी में बात करो करके बोला, इसके लिए उसको मारा गया है, पीटा गया है, उसको गाली दी गई है और उसके ऊपर गुनाह दाखिल हुआ है. सो ये सही नहीं है. हम विनती करते हैं कि राज्य सरकार से कि इसके ऊपर स्ट्रिक्टली एक्शन आप ले लो, नहीं तो फिर हम हमारे स्टाइल से आगे जो भी घटना होगी उसको हम हमारे स्टाइल से उत्तर देंगे. मुझे लगता है मराठी भाषा को अभिजात दर्जा देके होगा नहीं. वहाँ यहाँ के महाराष्ट्रीयन मराठी जो लोग हैं उनका आदर भी होना चाहिए. अगर वो एक बाजू से आप मराठी भाषा का दर्जा दे रहे हो और दूसरी जगह से हमारे लोग गाली खा रहे हैं, मार खा रहे हैं, तो हम कैसे सह पाएंगे ना. इसके ऊपर एक कायदा बनना चाहिए. और अगर अभिजात भाषा का दर्जा दिया है तो ये मराठी के बारे में कोई बुरा बोले महाराष्ट्र में तो उसके ऊपर केस होनी चाहिए, उसको अरेस्ट होना चाहिए, उसको जेल भेज देना चाहिए. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.